स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रेयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं नमस्कार. आपल्या सर्वांचं या व्हर्च्युअल वर्गात हार्दिक स्वागत. आज शुक्रवार आणि ठरल्याप्रमाणे आपण भगवद्गीतेवर चर्चा करणार आहोत. आपल्या सर्वांचं ध्यानात असेलच की मागच्या वेळेस आपण 41वा श्लोक त्याची चर्चा केली होती. व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन बहुशाखा यनंताश्च बुद्धयो व्यवसायिना. ही व्यवसायात्मिका बुद्धी काय असते हे भगवानांनी सांगितलं की साधारण माणसांच्या मनामध्ये अनंत कामना वासना असतात आणि ते पूर्ण करण्याकरता त्यांच्या बुद्धीला अनंत प्रकारचे फाटे किंवा शाखा प्रशाखांच्या प्रशाखा असे फुटलेले असतात आणि अशा अव्यवसायात्मिका बुद्धीने कधी पण बुद्धीचं समत्व हे गाठता येत नाही. म्हणून व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे काय असते? एकेह कुरुनंदन. अर्जुना, कुरुनंदना, व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे काय असते की ज्या बुद्धीमध्ये कोणत्याही प्रकारची वासना नाही अशा बुद्धीनीच बुद्धीचं समत्व, बुद्धियोग, समत्वयोग, कर्मयोग हे प्राप्त केले जाऊ शकतं. याचं सखोल विवेचन आपण मागच्या वर्गात केलं होतं. आज आपण चर्चा करणार आहोत श्लोक नंबर 42, 43 आणि शक्य असेल तर 44 सुद्धा. का? हे तिघही निगडीत आहेत एकमेकांशी आणि मागच्या वेळेस त्याची भूमिका मी मांडण्याचा प्रयत्न केला होता, पण ते काही नेटवर्कच्या समस्येमुळे ते काही त्याचं प्रक्षेपण होऊ शकलं नाही. तर ती भूमिका मी थोडक्यात पुन्हा मांडतो आणि मग आपण श्लोकाकडे बोलूया. बंधू भगिनींनो, हिंदूंकरता वेद हे परम आदरणीय आपले धार्मिक ग्रंथ आहेत. अत्यंत आदरणीय. 4 त्यांचे भाग: सामवेद, यजुर्वेद, ऋग्वेद आणि अथर्ववेद. प्रत्येक वेद यांना आपण 2 भागामध्ये विभाजित करू शकतो. एक कर्मकांड आणि एक ज्ञानकांड. कर्मकांडात काय असतं? आणि कर्मकांड हा वेदांचा पूर्व भाग आहे. त्याला पूर्वमीमांसा असं सुद्धा म्हणतात. आणि जो उत्तर भाग आहे त्याला म्हणतात उत्तर मीमांसा किंवा ज्ञानकांड. असं का म्हणतात ते थोडक्यात बघूया. कारण की 4 वेदांच्या पूर्वार्धामध्ये यागयज्ञ कसे करायचे किंवा कर्मकांड कसे करायचे आणि हे कर्मकांड करून आपले इच्छित भोग हे कसे प्राप्त करायचे त्याची सविस्तर विधी त्याच्यामध्ये दिलेली आहे. म्हणजे काय की अमुक यज्ञ करा,
अमुक देवतांना प्रसन्न करा तर तुम्हाला अमुक वस्तू मिळतील. आता ते सगळे सुखभोग मिळतील. उदाहरणार्थ पाऊस नाही पडला, पण या गोष्टी सगळ्या सत्य होत्या बरं. म्हणजे वैदिक काळामध्ये सत्य होत्या. म्हणजे की समजा काही पाऊस नाही पडला तर त्याच्याकरता विशिष्ट यज्ञ केला की पाऊस पडायचा. कारण की करणारे होता ऋत्विक जे पुरोहित वर्ग असायचा तो आणि यजमान हे दोघेही फार प्रामाणिक होते. म्हणून तशा गोष्टी घडून यायच्या. कोणाला धन प्राप्ती पाहिजे तेही व्हायचं, संतान संतती पाहिजे तेही शक्य होतं, समाज प्रतिष्ठा काहीतरी मोठं काहीतरी प्राप्त करायचंय म्हणजे ज्या गोष्टी प्राप्त करायच्या त्या देवतांकरता यज्ञ केल्या गेल्या की त्याच्या मोबदल्यात ते फळ मिळायचेच मिळायचे. पण याने व्हायचं काय? सुख प्राप्त झालं की त्याच्यामध्ये दुःखही असणारच. काहीतरी पुण्य प्राप्त केलं तर ते पुण्य कधीतरी संपणारच. आणि हे सगळे फळ भोगत असताना कुठेतरी पाप सुद्धा घडायचंय. म्हणजेच काय की सुख दुःख, यश अपयश, पाप पुण्य, स्वर्ग नरक म्हणजे या पूर्व जो भाग होता वेदांचा याच्यामध्ये एवढ्या त्या मंत्रांमध्ये एवढी ताकद होती बंधू भगिनींनो की फक्त इहलोकामध्येच नव्हे म्हणजेच या पृथ्वीलोकामध्येच नाही तर पृथ्वीच्या नंतर स्वर्गलोकामध्ये सुद्धा सुखभोग प्राप्त करायचे असतील तर त्याची व्यवस्था इथे सुद्धा करता येत होती. पण जरी स्वर्गामध्ये खूप काही सुख भोगले तरी काय की जेव्हा ते यज्ञाचं फळ संपणार तर पुन्हा जन्म घ्यायला पृथ्वीवरती यावंच लागेल. म्हणजे पुन्हा ते चक्र सुरूच. असो तर हा झाला वेदांचा पूर्व भाग. आता उत्तर मीमांसा किंवा ज्ञानकांड किंवा ज्याला वेदांत म्हणतो त्याच्यामध्ये काय आहे? हे सगळे यज्ञ करून हे सगळे सुखभोग भोगून दुःख भोगून जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये चक्रा मारून जेव्हा जीव थकला फ्रस्ट्रेटेड झाला तेव्हा त्याने विचार केला की असं काही होऊ शकत नाही का की आपल्याला अनंत काळाकरता सुख मिळेल, अनंत सुख मिळेल, त्यात दुःख मुळीच राहणार नाही. आणि मग त्याच्या मनाने भरारी घेतली आणि मग त्यातून त्यांनी या चक्राच्या जन्ममृत्यूच्या चक्राच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. आणि असा एकाच माणसाने प्रयत्न नाही केला, अनेक असे विवेकी होते त्यांनी प्रयत्न केला आणि त्यात त्यांना यश सुद्धा प्राप्त झालं. आणि त्यांच्या साधनेच्या त्या काळामध्ये त्यांना जे काहीही गवसलं त्यांना असं वाटलं की आपल्या येणाऱ्या पिढीकरता काहीतरी आपण सोडून जावं. म्हणून त्यांनी काही मंत्रांची रचना केली आणि तेच आपल्याला वेदांमध्ये उपनिषद किंवा वेदांत किंवा उत्तरकांड या भागांमध्ये आपल्याला ते सापडतात. आपण जे उपनिषदांची चर्चा करतो 108 असे म्हणतात एकूण आहेत ते सगळं काय आहे ते वेदांच्या एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये येत असतात. त्याला म्हणतात वेदांत किंवा ज्ञानकांड. ज्ञानकांड का म्हणतात? कारण की मनुष्याला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचं ज्ञान होत असतं आणि तो या जन्ममृत्यूच्या चक्रातून नेहमी करता सुटतो. त्या सगळ्या मंत्रांचं अध्ययन करून त्या अनुरूप जीवनात आचरणात आणून जर तुझा जीवन जगला तर त्याला मुक्ती प्राप्त होत असते. पण या सगळ्या गोष्टी कुठे उपलब्ध आहेत? तर या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत उत्तरकांडामध्ये. उत्तर मीमांसा, ज्ञानकांड किंवा वेदांत असं त्यांना म्हणतो. तर वेदांचे हे दोन भाग त्याची आपण थोडीशी एकदम प्राथमिक चर्चा केली की पूर्वार्धामध्ये काय आहे आणि उत्तरार्धामध्ये काय आहे. आता आपण हे 3 श्लोक मी त्याचं आधी पठण करतो मग त्याची आपण चर्चा करूया. या 3 श्लोकांमध्ये भगवानांनी वेदांमध्ये सांगितले जे काहीही कर्मकांड आहे ज्यातून आपल्याला भोग आणि ऐश्वर्य प्राप्त होत असतं त्याची
एकदम स्पष्ट आणि खुला करून निंदा केलेली आहे. आता आत्तापर्यंतच्या चर्चेमधून आपल्या सर्वांना हे नक्कीच लक्षात आलं असेल की पहा, आपण साधक आहोत. आपल्याला या जगामध्ये सुख प्राप्त करायची इच्छा नाही, कारण की आपल्याला माहिती आहे की सुखाची अपेक्षा केली तर सुख मिळेल थोडं, पण त्याच्यामागे दुःख सुद्धा येणार. सुख आलं की ते सुख आपल्याकडून कोणी हिसकून तर नाही घेणार, भीती असते. मृत्यूची भीती सतत असते. म्हणजे ही सगळी प्रक्रिया सतत चालू आहे अनेक जन्मापासून, आणि आपण त्याला कंटाळलेले आहोत म्हणून आपण साधक आहोत. याच्या पलीकडे जायचं आहे. तर म्हणून गीतेमध्ये या 3 श्लोकांमध्ये भगवानांनी जर आपल्या मनामध्ये त्या कर्मकांडामध्ये थोडी पण प्रीती असेल तर ती नाहीशी हो, किंवा त्याच्या काय कमतरता आहे हे सांगण्याकरता त्याची निंदा करून त्या वेदांच्या जे कर्मकांड आहेत म्हणजे पूर्वार्ध भाग त्याच्याकडे आपण लक्ष दिलं नाही पाहिजे, असं भगवानांचं म्हणणं आहे. हे थोडक्यात तुमच्याकडे मी मांडलं. आता आपण या श्लोकाची चर्चा करूया. भगवान म्हणतात, यामिमां पुष्पितां वाचम, श्लोक नंबर 42. यामिमां पुष्पितां वाचम प्रवदन्त्य विपश्चितः वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीतिवादिनः. 43वा श्लोक आहे, कामात् मनः स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदा क्रिया विशेष बहुलां भोगेश्वर्य गतिं प्रति. आधी 2च घेऊया. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चितः वेदवादरतः पार्थ नान्यदस्तीतिवादिनः कामात् मनः स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदां क्रिया विशेष बहुला भोगेश्वर्य गतिं प्रति. काय याचा अर्थ? हे अर्जुना, 2 श्लोक असल्यावर मी त्याचा आपण आधी अर्थ समजून घेऊया. हे अर्जुना, जे भोगात रमलेले असतात, कर्मफलाची स्तुती करणाऱ्या वेदवाक्यांची ज्यांना अखंड आवड असते, ज्यांच्या मते स्वर्ग हीच श्रेष्ठ मिळवण्याची गोष्ट किंवा वस्तू आहे, आपल्याकरता स्वर्ग ही श्रेष्ठ वस्तू नाही, बरोबर ना? आपल्याकरता मोक्ष मुक्ती त्याच्या खाली आपण काहीही घेणार नाही. पण जे कर्मकांडी असतात, ज्यांना या संसाराच्या सुखभोगामध्येच त्यांना या चिखलातच लोळायची इच्छा असते, ते काय कर्मकांडी असतात. आणि ते कसे आहेत? त्यांच्याकरता इथले सुखभोग आणि स्वर्गातले सुखभोग हेच त्यांच्याकरता बिलकुल की सर्वश्रेष्ठ आहे. स्वर्गाहून श्रेष्ठ दुसरी कोणतीही गोष्ट नाही असं त्यांचं मत असतं. असे जे सांगतात ते अविवेकी लोक अशा प्रकारची पुष्पित म्हणजे दिखाऊ शोभायुक्त भाषा बोलत असतात. त्यांची ही भाषा जन्मरूप कर्मफल देणारी, तसेच भोग व ऐश्वर्य मिळण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रियांचे वर्णन करणारी असते. फार लांबलचक एक्सप्लेनेशन आहे. आपण एक एक शब्द घेऊन आणि त्याची फोड करून आणि त्याला व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया. 42 आणि 43वा श्लोक. पहिला आपण शब्द घेऊया प्रवदंती. 42व्या श्लोकाचा शेवटचा शब्द आहे बघा, पहिल्या ओळीतला प्रवदंती अविपश्चितः. अच्छा, वदंती म्हणजे बोलणारे, आणि त्याला प्र हा प्रिफिक्स लागलेला आहे, म्हणजे ठामपणे बोलणारे. काय बोलणारे? अविपश्चितः. म्हणजे ते कशा प्रकारचे लोक आहेत? तर अविपश्चितः म्हणजे काय? अविवेकी. आचार्य शंकर सांगतात त्यांच्या शंकर भाष्यामध्ये, गीता शंकर भाष्यामध्ये, अविपश्चित लोक म्हणजे कसे असतात? न विशेषेण पश्यन् चिंतयते. काय याचा अर्थ? की जेव्हा यांच्या पुढे भोग येतात तर हे कोणत्याही प्रकारचा विचार विवेक करत नाही आणि त्या भोगाला भोगण्यामध्ये मग्न होऊन जातात. पण त्याच्यातून आपल्याला थोडं सुख आणि जास्त दुःख मिळतंय वगैरे वगैरे ही विचार करण्याची पातळीच नसते त्यांची विचारांची.
काय करणार? अविपश्चित म्हणजे काहीतरी वस्तू आपल्या पुढे आली आहे, ती आपण भोगायची की भोगायची नाही, थोडं तरी विचार केला पाहिजे ना. जसं एखाद्या कुत्र्या पुढे काहीतरी आपण एक पोळी वगैरे टाकली तर त्याला विवेकच नसतो आणि तो बिचारा खात बसतो. आणि म्हणून तर जे काही शिकारी लोक फार बदमाश असतात, ते काय करतात, प्राण्यांना आपल्या म्हणजे जाळ्यात अटकवण्याकरता त्याच्यात काहीतरी असं बेशुद्ध करण्याचं काहीतरी औषध मिसळतात आणि तो खाऊ त्यांना खाऊ घालत बिचार प्राण्यांना, त्यांना काही कळत नसतं. तसंच अविवेकी अविपश्चित लोक असेच असतात या संसारामध्ये. जे साधक नसतात ते काय करतात, भोग आला विचार करायचा हे भोगत बसायचं आणि मग नंतर त्यांना पस्तावा सुद्धा होत नाही. बरं, आपल्या म्हणजे कदाचित आपण सुद्धा अजून काही फार वरती गेलेलो नाही, पण तरी आपल्याला एक विवेक असतो. कदाचित आपल्या संस्कारामुळे त्याच्या बळी कधी कधी पडतो आपण सुद्धा, पण आपण पस्तावतो का, की आपली कुठेतरी साधक प्रवृत्ती आहे. आणि अविपश्चित म्हणजे अविवेकी लोक, की जे समोर भोग आले त्याचा काहीही विचार विवेक करत नाही आणि त्याला भोगतात आणि कष्टी होतात. विपश्चितचा अर्थ काय असतो, याचा ठीक विपरीत विवेकी लोक, की त्यांच्या पुढे जेव्हा काही सुखभोग येतात तर ते त्याचा विवेकपूर्ण त्याचा निराकरण करतात, त्याचा भोगच घ्यायला बिलकुल तयार नसतात. याच्या संदर्भात कठोपनिषदमध्ये एक फार सुंदर मंत्र आहे. जेव्हा आचार्य यम त्या नचिकेताला खूप सारे प्रलोभन दाखवतात की तू हे पहा, ते ब्रह्मज्ञान काही विचारू नको, मी तुला खूप सारे पैसे कपडे लत्ते जमीन जुमला गाय म्हशी सगळं देतो, घोडे हिरे जवाहरात सगळं देतो, तो खूप आणि खूप लंब आयुष्य देतो, पण तू हे विचारू नको. तेव्हा काय उत्तर देतो नचिकेता, श्रेयश्च मे प्रेयश्च मनुष्यमेत तौ संपरित्य विविनक्ति धीर श्रेयो हि धीरो हि प्रेयसो वृणीते श्रेयो मंदो योगक्षेमात वृणीते. की माणसाच्या जीवनामध्ये श्रेय आणि प्रेय, श्रेय म्हणजे काय, विवेकपूर्ण त्याग, आणि प्रेय म्हणजे काय, भोग. कारण की साधारण माणसाला भोग हे प्रिय असतात. हे दोन्ही माणसासमोर येतात, पण जे विवेकी असतात या दोघांचं ते विविनक्ती धीर, धीर म्हणजे विवेकी लोक साधक लोक त्याचं काय करतात, त्याचं एक विवेचन करतात आणि मग काय करतात, श्रेयो हि धीरो हि प्रेयसो वृणीते, प्रेयाच्या वरती ते श्रेयाला निवडतात, ते भोगांना निवडत नाही, जे धीर असतात. आणि जे अविवेकी असतात ते काय करतात, ते भोगाला निवडतात आणि मग काय दुःखी होत असतात. तर हे असे अविपश्चित अविवेकी लोक प्रवदंती जोर जोराने बोलत असतात. काय बोलत असतात ते बघूया. वेदवादरताः, शब्दाने स्पष्ट होत आहे. वेदवादरताः म्हणजे वादामध्ये गुंतलेले असतात. कशाच्या वादामध्ये, वेदांच्या. आता असं कोणी म्हटलं की वेदांच्या रुचान म्हणजे जे काही कर्मकांड असतात त्याच्यामध्ये गुंतलेले असतात, तर साधारण लोक काय म्हणतात, चांगलंच आहे की वेद तर आपल्याला किती पूजनीय आहेत. हो, पण त्याचे जे कर्मकांड आहेत त्याच्या संदर्भात फक्त चर्चा करत राहिलं तर आपल्याला काय मिळेल, सुखभोग इथे आणि स्वर्गामध्ये. त्यातून आपले दुःख आणि भीती दूर होणार आहे का, नाही. तर या गोष्टी आपल्या करता नाही. आणि असे कोण करत असतात, प्रवदंती वेदवादरताः. तर हे आपण काय पहा, वेदामध्ये जे काही सांगितलं गेलेलं आहे याच्या पूर्व पक्षामध्ये, बरं, पूर्व भागामध्ये, पूर्व मीमांसामध्ये कर्मकांड सांगितले गेलेले आहे. आणि आतापर्यंतच्या आपल्या अनुभवातून आपल्याला हे लक्षात आलंय बंधू भगिनींनो, की या सगळ्या गोष्टी आपल्या काहीही कामाच्या नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघून कंटाळलेलो आहोत आणि याच्या पलीकडे काहीतरी आहे, म्हणजे आपलं खरं स्वरूप, की जे आपल्याला अनंत आनंद देणार आहे, अनंत आनंद देणार आहे आणि त्यात दुःख मुळीच नाही आहे. तर ते आपल्याला प्राप्त करायचंय, मोक्ष प्राप्त करायचंय. म्हणून हे सगळ्या गोष्टी आपल्या कामाच्या नाही. भोग आणि ऐश्वर्य हे साधकाच्या जीवनातून संपूर्णपणे निघून गेलं पाहिजे. का निघून गेलं पाहिजे,
कर्मकांड केलं, काही पुण्य कमवलं तर काय मिळणार? भोग आणि ऐश्वर, पाप आणि पुण्य. आणि हे सगळं सुख तात्पुरतं असतं, काही दिवसाकरता. मग ते कर्मकांडाची फळं संपली की पुन्हा जैसे थे. हे सगळ्या गोष्टी आपण अनेक भोगलेल्या आहेत आणि आपण आपल्याला कळलं आहे, म्हणून या गोष्टी मुळीच आपल्याला त्याच्यावरती जायचं नाही. म्हणून दुसऱ्या श्लोकचे काही तर शब्द घेऊया. कामात मनः स्वर्ग परा. हे जे अविपश्चित लोक, अविवेकी लोक असतात, हे कसे असतात? कामात मनः, त्यांच्या मनामध्ये अनंत प्रकारच्या कामना वासना भरलेल्या असतात. मुळीच त्यांना म्हणजे या जगाच्या पलीकडे, या शरीराच्या पलीकडे काहीतरी आहे हा बोधच नसतो. अत्यंत ज्याला म्हणतो ना की एक निर्बुद्ध सारखे जीवन जगत असतात. भगवान श्रीरामकृष्ण तेव्हा हयातीत असताना त्यांच्या भेटीला अनेक भक्त यायचे. आता त्या भक्तांबरोबर त्यांचे काही मित्र सुद्धा यायचे. आता भगवान श्रीरामकृष्ण जेव्हा ईश्वरी चर्चा सुरू करायचे तर हे जे निर्बुद्ध लोक असायचे, अविवेकी, अविपश्चित, यांची मोठी पंचायत व्हायची. ते 5 मिनिटात काही चोळबोळ करू लागायचे. आणि तर ठाकूर आपले, त्याचं लक्षात यायचं. त्यांच्या लक्षात यायचं की यांच्या बरोबर आलेले जे नेहमी जे येणारे भक्त आहे त्यांना इथे बसायची इच्छा आहे, पण हे त्यांना सारखे टोमणं मारतात, ते चला होता किती वेळ बसणार. तर ठाकूर लागलेच त्यांना म्हणायचे की अहो बाहेर जरा राणी रासमाचा बगीचा केवढी सुंदर आहे, बघितला का? जा ना, जरा बघून या ना, यांना बसू द्या इथे थोड्या वेळ. म्हटल्याबरोबर ते लागलीच उठायचे. किंवा असं व्हायचं कधी कधी की ते चुळबुळ करणारे निर्बुद्ध ते स्वतःच म्हणायचे की ठीक आहे, तुम्ही इथे बसा, आम्ही पुढे जाऊन ते बोटीमध्ये, म्हणजे दक्षिणेश्वर पासून त्यांना जायचं असतं कलकत्त्याला, तर बोटीची सोय तेव्हा पण होती, आता पण आहे, की आम्ही जाऊन जरा बोटीमध्ये जागा वगैरे बघून ठेवतो. हा, तुम्ही जरा ऐकूच शकत नाही, बसू शकत नाही 5 मिनिटं. ईश्वरी चिंतन म्हणजे ती याला म्हणतो ना की ती बुद्धीचा तो कलच नसतो, ती फॅकल्टीच नसते. कामात मनः. पण हे कसे असतात? वेदवादरता, म्हणजे कर्मकांडामध्ये काही सांगितलंय की हे यज्ञ केल्याने असं मिळतं, ते यज्ञ केल्याने तसं मिळतं, अमुक मंत्राचा उच्चार केल्याने असं प्राप्त होतं, तिथे मात्र पूर्ण इंटरेस्ट आहे. त्याचं कारण काय? कामात मनः. स्वर्गपरा, जन्म कल्प फलप्रदा. की हे लोक जे सतत वाद घालत असतात किंवा याची चर्चा करत असतात किंवा प्रवदंती जे बोलत असतात, ते काय बोलत असतात? स्वर्गपरा, की या लोकात कसं सुख मिळेल आणि मृत्यूनंतर स्वर्गामध्ये कसं सुख मिळेल याचंच चिंतन मनन, त्याच्या पलीकडे काही नाही. याच एका गोष्टीचं चिंतन मनन की याच गोष्टी आपल्याला कशा प्राप्त होतील, सुख, ऐश्वर्य. आणि हे ऐश्वर्य न टिकणारं आहे, हे भोग न टिकणारं आहे, हे त्यांना ठाऊक असतं. पण जरी ठाऊक असलं तरी हे इतके त्यांच्या मनामध्ये ते भोगावरती इतकी आसक्ती असते, इतकी तीव्र आसक्ती असते की ते काही सोडू शकत नाही. प्लेटोच्या एक पुस्तक रिपब्लिक, आपल्यापैकी ज्यांनी वाचलं असेल, त्याच्यामध्ये एक छोटीशी एक गोष्ट येते. आणि खरंच हे कामात मना लोक कसे असतात त्याचं उदाहरण त्यांनी सांगितलेलं आहे. की एक मनुष्य असतो, तो जंगलात एकटाच जात असतो आणि जाता जाता अचानक त्याच्या ध्यानात येतं की त्याच्या मागे वाघ लागलेला आहे. तो तिथून धूम ठोकतो आणि धूम ठोकतो तर जाता जाता त्याला दिसतं की एक वटवृक्ष आहे आणि त्याच्या अशा त्या जटा लोंबकळत आहे. तो जातो त्या जटांना जोराने म्हणजे उडी मारून पकडतो आणि थोडंसं जाऊन वरती चढून जातो. आता वाघाला चढता येत नाही म्हणून तो तिथे नुसता हा कधी खालती पडणार टोप लावून दबा देऊन बसलेला असतो. आता हा वरती चढलेला जो मनुष्य आहे त्याच्या ध्यानात येतं की त्या वटवृक्षाच्या खालती एक मोठी विहीर आहे. म्हणजे एका बाजूला विहीर, एका बाजूला वाघ, आणि त्या विहिरीमध्ये
एक सर्प फणा काढून उभा आहे की हा केव्हा पडतो मी याला केव्हा डसतो. म्हणजे पहा, ही मनुष्याची स्थिती असते की एका बाजूला विहीर आहे, एका बाजूला वाघ दबाजून बसलेला आहे. विहिरीत पडला तर सर्पदंशाने मरणार आणि या बाजूला ती उडी मारली तर वाघ बसलेलाच आहे. आणि ज्या डहाळीवर, ज्या फांदीवर तो बसलेला आहे त्या फांदीला 2 उंदर पांढरा आणि काळ्या रंगाचा कुरतडून राहिले. म्हणजे जो आज नाही तर उद्या ती जीवनरूपी फांदी ते उंदीर तोडणारच. हे काळा आणि पांढरा उंदीर म्हणजे दिवस आणि रात्र. अशा परिस्थितीमध्ये सापडलेला मनुष्य अचानक त्याच्या डोक्यावरती काहीतरी असं टपटप पडतंय असं त्याच्या लक्षात येतं. म्हणून तो वरती बघतो तर वरती मधमाशीचं पोळं असतं आणि त्यातून ते मध खालती असं एक एक थेंब पडत असतं. आणि तो बघतो आणि तो मध आहे. तर इतक्या विपत्तीमध्ये पडलेला तो मनुष्य तो सगळी विपत्ती विसरतो आणि आ करून ते मधाचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करतो. साधारण जीवाची ही गत असते बघा. एका बाजूला सर्प आहे, एका बाजूला वाघ आहे. ज्या फांदीवरती तो बसला, ज्याला दिवस रात्र ते उंदीर कुरतडून राहिले, कोणत्या क्षणी ती डहाळी, ती फांदी कुचकामी होऊन पडणार सांगता येत नाही. आणि इतक्या अनिश्चिततेमध्ये, इतक्या दुःखामध्ये, इतक्या भयामध्ये सुद्धा जेव्हा त्याला थोडंसं सुख मिळतं, काय तर 2-4 थेंब ते मध, ते सुद्धा तो सोडायला तयार नसतो. याला म्हणतात आसक्ती. इतकी सुंदर वर्णना केली आहे प्लेटोने. असो तर हे कामात मनः, हे असे लोक जे असतात त्यांच्याकरता काय, स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदान, की त्यांच्याकरता जीवनाचं उद्दिष्ट काय, अरे जीवन मिळालंय, इथे सुख भोगा, दुःख आलं तर काय. आणि एवढंच नाही, मेल्यानंतर स्वर्गामध्ये सुद्धा सुखाची व्यवस्था इथेच करून जाऊ. कारण की वरती काही स्वर्गामध्ये जाऊन काही तिथे फक्त भोगच भोगायचे, तिथे काही आपण यज्ञ वगैरे करू शकत नाही. म्हणून त्याची व्यवस्था आत्ताच करून घ्या. अशा लोकांकरता स्वर्गापेक्षा श्रेष्ठ काही गोष्टच नाही. अरे स्वर्गामध्ये सुख भोगल्यानंतर सुद्धा आपले जेव्हा त्या यज्ञाचे, त्या कर्मकांडांचे फळ संपतील तर पुन्हा इथे दुःख भोगायला यावंच लागेल ना. एवढं की कामात मनः. बंधू भगिनींनो, हे सगळे आदर्श आपले नाही आहेत. आपल्या जीवनाचा पुन्हा पुन्हा सांगतो, सांगायची आवश्यकता नाही तुम्हाला. तुम्ही सगळेजण साधक आहात की मोक्षाच्या खाती आपल्याला काही नको आहे. ईश्वर दर्शन, स्वतःच्या स्वरूपाची प्राप्ती, याच्याशिवाय आपल्याला काहीही नको. पुढे जन्म कर्म फलप्रदान. आता पहा, हे जे सगळे कर्मकांड करणारी जी लोक असतात, इथे काही सुख भोगतात आणि त्याच्या विपरीत अनेक दुःख भोगतात. स्वर्गामध्ये सुद्धा थोडं काही सुख भोगतात, पण पुन्हा जन्म तर घ्यावाच लागतो की नाही. म्हणजे काय की हे सगळे कर्मकांड काय आहेत पहा, भगवद्गीतेमध्ये या सगळ्या कर्मकांडांचा जरी वेदांमध्ये असले आणि वेद आपल्याला पूजनीय आहेत, लक्षात घ्या बरं, तरी त्याची निंदा करत आहेत. आणि निंदा का करत आहेत पुढे पण अजून बघणार आहोत. आता आपल्याला कळत असं निंदा का करत आहेत, कारण की गीता म्हणजे काय, मोक्षशास्त्र आहे. हो, जीवाला मुक्त करणारी विद्या आहे ही काय आपल्याला साधारण सुखभोगामध्ये अडकवणारी आहे का, नव्हे. तसं मुळीच नव्हे. म्हणून जन्म कर्म फलप्रदान, की थोडे सुख अनेक दुःख असं देऊन सुद्धा, म्हणजे पृथ्वीवरती आणि स्वर्गामध्ये सुद्धा अशी देणारी आहे. याचाच अर्थ काय की ही जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर काढू देणार नाही, आपल्या बाहेर येऊ देणार नाही हे कर्मकांड. म्हणून ते निंदनीय आहेत, त्याच्या नादी लागू नयेत. पुढे क्रियाविशेष बहुला. क्रियाविशेष बहुला म्हणजे हे जे कामात्मना किंवा हे जे अविवेकी लोक असतात, हे काय करत असतात, क्रियाविशेष बहुला. त्यांचं अवघं आयुष्य नुसतं ते यज्ञ आणि याग करण्यातच जातं.
संपत्ती कमवायची आहे, जमीन कमवायची आहे, पीक चांगलं होऊ दे, संतान संतती होऊ दे, समाज प्रतिष्ठा मिळू दे, आणि ह्या सगळ्या गोष्टींबरोबर मग त्याच्या बरोबरचं जे प्रपोर्शनेट दुःख आहे, जास्तच असतं ते दुःख, ते पण घ्यावंच लागतं. म्हणजे मी फक्त सुख घेईन आणि दुःख घेणार नाही असं कधी होत नसतं. बरं, एक गोष्ट मी याच्या आधी कधी सांगितली असेल, परत संदर्भ म्हणून थोडक्यात ती पुन्हा सांगतो. गुजरातमध्ये असताना एका स्वामीजींकडे एका प्रौढ माताजी आल्या, आपले खूप चांगले भक्त, आणि त्या म्हणू लागल्या की आज माझा वाढदिवस आहे आणि अनेक वर्षापासून ते येत होत्या बरं मठामध्ये, आणि म्हणू लागल्या की त्या स्वामीजींना, ते वरिष्ठ स्वामीजी होते, सिनियर स्वामीजी होते आपल्या संघातले, की तुम्ही ठाकूरांना सांगा की मला लवकर मृत्यू प्राप्त हो. महाराज जरा चरकले, हे काय तुम्ही डिमांड करताय आणि असं का बोलताय? तर त्यांनी आपली सगळी कहाणी सांगितली की माझ्या अवघ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत कधी दुःख बघितलं नाही. खूप चांगल्या परिवारात माझा जन्म झाला, शिक्षण झालं, खूप चांगल्या परिवारात माझं लग्न झालं, मला 2 मुलं झाली, ती खूप चांगली शिकली, खूप चांगली सेटल्ड आहेत, आणि कोणत्याही गोष्टीची ददात माझ्या जीवनात कधी आम्ही दुःख कधी बघितलंच नाही. पण आता माझं वय होत चाललेलं आहे आणि आता माझे गुडघे दुखतात, माझी कंबर दुखते, माझ्या नवऱ्याला हार्टचा प्रॉब्लेम झालेला आहे, आणि आता मी सगळं सहन करू शकत नाही. तर त्या महाराजांनी म्हटलं की पण जेव्हा तुम्ही सुखी होता तेव्हा तुम्ही मला ही मागणी का नाही केली? अर्थात त्या जवळच्या होत्या म्हणून त्यांना तसं बोललं. म्हणजे आता कोणी साधू कशा कोणाच्या मृत्यूची कामना करणार? महाराजांचा म्हणण्याचा अर्थ काय होता की जेव्हा तुमच्या जीवनात सुख होतं तेव्हा तुम्ही काही अशा कोणत्या मागणी केली नाही. जे गोष्टी समोर आल्या त्याला तुम्ही आनंदाने भोगलं. तर हे पहा, जेव्हा सुख आपण भोगत असतो तर त्याच्या बरोबर आलेलं दुःख हे आपल्याला अवश्य भावी भोगावंच लागतं. नाणा त्याची एक बाजू मी घेणार आणि दुसरी घेणार नाही असं होत नसतं, घ्यावंच लागतं. इनएव्हिटेबल असतं. म्हणून इथे जे म्हणतात की क्रिया विशेष बहुला, की हे लोक यज्ञ यागामध्येच गुंतलेले असतात. थोडं सुख अनेक दुःख याच्यामध्येच त्यांचं जीवन निघून जात असतं. का? अविवेकी आहे, अविपश्चित आहे म्हणून. भोगैश्वर्य गती प्रती, आणि या सगळ्यांची गती कोणत्या दिशेला असते? भोग आणि ऐश्वर्य कमवणं. भोग कमवणं, भोगणे आणि ऐश्वर्य प्राप्त करणे, असे हे सर्व लोक असतात. आणि जे प्रवदंती शब्द वापरला होता हे नेहमी काय बोलत असतात की नेहमी हे कर्मकांडांच्या स्तुतीमध्येच यामिवा पुष्पिता वाचा, बिलकुल पुष्पासारखी गोड वाणी बोलतात की, आणि स्वतः ते यज्ञ याग करतात आणि दुसऱ्यांनी सांगतात की अहो पहा, मी ते अमुक यज्ञ केलं आणि मला हे प्राप्त झालं, पहा तुम्ही पण करा. मी म्हणते तुम्ही करून तर बघा एकदा. कुठेतरी थोडं सुख मिळालेलं असतं पण त्याच्या मागे पहाडा एवढे दुःख पण आहे ते काही सांगायला तयार नाही. त्या माणसासारखं एका बाजूला विहीर आहे, विहीरमध्ये तो सर्प आहे, एका बाजूला वाघ आहे, ज्या फांदीवरती तो बसलेला आहे त्याला दिवस आणि रात्र ते उंदीर कुरतडून राहिले, आणि इतक्या अनिश्चित आणि इतक्या भयाच्या स्थितीमध्ये सुद्धा ती व्यक्ती डोक्यावरती पडणार ते मधाचे 2 थेंब सुद्धा सोडायला तयार नसतो. हे असतात कामात्मन. आणि बोलतात कसं प्रवदंती, तर कर्मकांडांच्या बाबतीत पुष्प जसे कसे आपल्याला आवडतात, प्रलोभित करतात, तशी वाणी बोलून इतरांना प्रलोभित करत असतात की तुम्ही सुद्धा कर्मकांड करा. पण आपण सर्वजण आता सजग झालेले आहोत, आपण विपश्चित विवेकी आहोत, आणि आता आपण या सगळ्या कसाळ्यामध्ये आपण आता थांबणार नाहीत, काहीही झालं तरी. आता आपल्याला कळलेलं आहे की सुख याच्याबरोबर दुःखही येतं. पुण्य जर घेतलं तर त्याच्याबरोबर पाप हे न कळत घडतच असतं. स्वर्गामध्ये सुख भोगले तर ते आज नाही तर उद्या ते संपणार, आपले कर्माचे फळ, आपल्या पुण्याचे फळ, आणि आपल्याला पुन्हा खालती यावंच लागेल. आणि
हे सुख भोगून होतं तरी काय? अल्टिमेटली फ्रस्ट्रेशन येतं. कल्पनाच करा ना की एखाद्याला पुरणपोळी आवडते किंवा लाडू आवडतात, रोज त्याला लाडू दिले तर 5व्या दिवशी तो वेडा होईल. अरे बंद करा आहे. नाही, सहनच नाही करू शकत. हां, साधारण लोकांची गोष्ट वेगळी, मी त्यांची जास्त गोष्ट करत नाही, पण मी साधकांची गोष्ट करत आहोत. आपण पण साधक आहात, मी पण साधक आहात. कुठेतरी विवेक जागृत झालेले आणि ते लक्षात आले, इनफ इज इनफ. आणि पुन्हा ते सुख गोळा केल्यानंतर माझ्याकडे कोणी ते हिसकून घेईल का? मृत्यूची भीती जात नाही. आणि मृत्यूचीच नाही, अनेक प्रकारच्या भीती आपल्या मनामध्ये असतात, आपण सांगत नाही कोणाला. असं होईल का, तसं होईल का, किती प्रकारच्या भीती आपण मनामध्ये बाळगून सतत घाबरत आपण जीवन कंठत असतो. अरे सोडा आहे सगळं. एकदा आपलं स्वरूपाची प्राप्ती आपल्याला झाली बंधू भगिनींनो, की जगातल्या सगळ्या प्रकारची भय, जन्म नाही, मृत्यू नाही, आणि अनंत काळाकरता आनंद. सुख आणि आनंदमध्ये काय अंतर आहे आपल्याला माहिती असेलच, तरी सांगतो एकदा की पहा, प्रत्येक सुख जे आपण भोगत असतो त्याच्याबरोबर दुःख हे अवश्यंभावी आहे. प्रत्येक सुख हे इंद्रियांच्या माध्यमातून भोगल्या जात असतं, पण आनंद कसा असतं? आणि तिसरं, सुख हे नेहमी टेम्पररी असतं, तात्पुरतं असतं. 3 गोष्टी लक्षात ठेवा. सुख हे इंद्रियांना तात्पुरतं सुख देत असतं, इंद्रियांनी भोगलं जात असतं, तात्पुरतं असतं. आणि सुखाच्या बरोबर दुःख हे येणारच का? की प्रत्येक सुख आपण जे भोगतो त्या भोगातून आपल्या इंद्रिय जे असतात ते कमकुवत होत जातात. खूप ऐकलं भजनं बिजनं, चांगली गोष्ट भजनं ऐकणं, पण ठीक आहे, म्युझिक ऐकलं, अल्टिमेटली काय 60 नंतर काय ऐकूच जात नाही, काही ऐकू येत नाही होता. ऐकू कसे ना ते धांगड धिंगा डिस्को ऐकलं आयुष्यभर तर काय ऐकू जाणार कानामध्ये. खूप काही आवडत्या गोष्टी सतत खाल्ल्या, अहो आता पोटाचा कॅन्सर झालेला आहे, इतकं त्यात ते मिरची मसाले खाल्ले, काय करणार? म्हणण्याचा अर्थ काय की ह्या गोष्टी असतात सुख. सुख असतं नेहमी इंद्रियांना सुख देणारं, तात्पुरतं असतं, आणि सुखावर दुःख येत असतं. पण आनंद काय असतं? आनंद जर एकदा आपल्याला मिळाला बंधू भगिनींनो, तर तो परमनंट असतो आणि तो तात्पुरता नसतो. आपण प्राप्त करत असतो ते अनंत काळाकरता असतं. आपलं स्वरूप कधी पण च्यूत होऊ शकत नाही. एकदा मोक्ष प्राप्त झाल्यानंतर अनंत काळाकरता असतो आणि त्यात कोणत्याही प्रकारचं दुःख नसतं, हे लक्षात ठेवा. आणि ते इंद्रियांनी भोगले जाऊ शकत नाही, कारण की इंद्रियांनी जे सुख भोगतो आपल्याला भीती वाटते की अरे माझ्यापासून हिसकून घेतलं तर, कोणी मला 2 पुरणपोळी आणून दिली आणि मी एक खाल्ली, मी लपवून ठेवून दिली, मला भीती वाटते अरे कोणी माझ्याकडे हिसकून घेतली तर. स्वरूपाचा आनंद कोणीही कधीही आपल्याकडे हिसकून घेऊ शकणार नाही. सुखाच्या भोगामध्ये भीती असते, आनंदामध्ये कोणत्याही प्रकारची भीती नसते. हे सगळे मोक्षाचं महत्व आहे. तर ह्या 2 श्लोकामध्ये बंधू भगिनींनो, हे जे सगळं आपण चर्चा केली की पुष्पासारखी गोड वाणी बोलणारे पुष्पीला प्रलोभित करत असतात ना, म्हणून यामिमां पुष्पितां वाचा प्रवदन्ति विपश्चित. हे जे अविवेकी लोक नेहमी गोड गोड बोलत असतात. कशाच्या संदर्भामध्ये? भोगाच्या संदर्भामध्ये, कर्मकांडाच्या संदर्भामध्ये. आणि हे कसे असतात? नेहमी वेदवादरता, म्हणजे वेदांचे ज्ञानकांड नाही बोलणार आहे, हे कर्मकांड बोलणार. का? कारण की सुख पाहिजे, मग ते भले किती अल्पकान असो, त्या मधाच्या 2 थेंबासारखं. आणि याच्या व्यतिरिक्त नान्यदस्थितिवादीनं हे दुसरं काही बोलत नाही, फक्त भोग भोग भोग. का? कामात्मना, त्यांच्या मनामध्ये पूर्ण कामनाने त्यांचं मन भरलेलं आहे. स्वर्गपरा, त्यांच्याकरता स्वर्गापेक्षा पलीकडे काही नाहीये, त्यांची दृष्टीच नाहीये. फलप्रदान, ते जे कर्मकांड करतात त्यांनी काय होतं? तात्पुरतं सुख मिळतं, मोठं दुःख मिळतं, आणि सारखं सारखं आपण जन्म मृत्यूच्या चक्रात सापडतो.
आपल्याला जे आनंद मिळणार आहे मोक्षप्राप्तीने त्यातून सगळ्या कुठे अजून काय फायदा आहे? भीती जाणार, परमनंट आनंद आहे, जन्म मृत्यूच्या चक्रातून नेहमी करता सुटून जाणार आपण, पुन्हा नको आता. आणि हे कर्मकांडी काय करत असतात? क्रिया विशेष बहुनाम, सारखे यज्ञ करा, हे करा, ते करा, हे सुख मिळालं तर ते सुख करता हे करायचं आहे. क्रिया विशेष बहुनाम भोगेश्वर्यम गतीं प्रती. या आपली गती कुठे आहे बंधू भगिनींनो? कशाच्या प्रती आपली गती? कोणत्या दिशेला आहे? मोक्षाच्या दिशेला आहे. पण हे जे कर्मकांडी असतात, हे जे पूर्वमीमांसक असतात, यांची गती नेहमी भोग आणि ऐश्वर, आणि जे भोग प्राप्त केलंय त्याचा योग आणि क्षेम कसं करायचा. योग आणि क्षेम कशाला म्हणतात? म्हणजे त्याला साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात, पण ते तुम्ही जास्त दिवस साठवू शकत नाही. त्याची चर्चा आपण 45व्या श्लोकामध्ये थोडा विस्ताराने करणार आहोत. पण फक्त एवढं लक्षात ठेवा की यांची गती जी असते ती नेहमी कुठे असते? भोग आणि ऐश्वर्याच्या दिशेने. आणि आपण साधक आहोत, आपली गती कुठे आहे? याच्या विपरीत त्यागाच्या दिशेने आपण मोक्षाच्या वाटेने चाललो आहोत. आपल्याला आता याच्यानंतर जे काही पाहिजे ते परमनंट पाहिजे. या तात्पुरत्या जगामध्ये परमनंट काही नाही. बदलच एक परमनंट येते. प्रत्येक सेकंड सगळ्या गोष्टी बदलत असतात. बाकी परमनंट आहे, तात्पुरतं आहे. म्हणून आपल्याला या जगाच्या पलीकडे. तर या 2 श्लोकांच्या माध्यमातून बंधू भगिनींनो, भगवानांनी हे सगळे जे कर्मकांड असतात त्याचे लिमिटेशन्स, त्याची निंदा केलेली. का? हे मोक्षशास्त्र आहे आणि साधकांनी या सगळ्यांपासून खूप सावधान असलं पाहिजे, असं हे सांगण्याचं तात्पर्य त्यांचा 44व्या श्लोकामध्ये आपल्याला भगवान सांगणार आहेत. का? कारण की 41व्या श्लोकामध्ये ते आपल्याला काय सांगतात की समत्व बुद्धी गाठण्याकरता साधकांनी काय केलं पाहिजे? व्यवसायात्मिका बुद्धी. पण आता जर त्या 41व्या श्लोकामध्ये सांगतात की जर मनामध्ये अनंत प्रकारचे कामना वासना असल्या तर अशी बुद्धी अव्यवसायात्मिका असते. आणि आता हे सगळे भोग याची बुद्धी व्यवसायात्मिका होऊ शकते का? नाहीच होऊ शकत. त्याला अनंत प्रकारच्या फाटे फुटतील. आणि तेच आता 44व्या श्लोकामध्ये ते सांगणार आहे. म्हणजे पहा, गीतेमध्ये मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की विचारांची इतकी सुंदर सुशृंखला आहे. आधी आपल्याला व्यवसायात्मिक बुद्धी सांगितलं, आधी म्हणजे सगळ्यात आधी सांगितलं की कर्मयोग काय आहे, त्याचे फायदे सांगितले. ते प्राप्त करण्याकरता बुद्धीचं समत्व आवश्यक आहे. आणि ते म्हणजे व्यवसायात्मिक बुद्धी ही कशी प्राप्त ती आवश्यक आहे. आणि ती प्राप्त करण्याकरता तुम्हाला भोगांपासून दूर राहिलं पाहिजे हे सांगितलं 41व्या श्लोकामध्ये. आणि आता हे वेदांच्या पूर्व भागामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात, याच्यापासून तुम्ही सावधान राहा. म्हणजे हे भोग सगळे सांगितले. आणि आता 44व्या श्लोकामध्ये काय सांगणार आहे? तुम्हाला कर्मयोग आचरणात आणायचा आहे, समत्व बुद्धी प्राप्त करायची, आचरणात आणायची किंवा त्याचा अभ्यास करायचा आहे. तर हे जे वरच्या सगळ्या गोष्टी कर्मकांड आहेत ते तुमच्या वासना भडकवणाऱ्या आहेत. म्हणून त्यांच्यापासून म्हणजेच कोणापासून? कर्मकांड, वेदांच्या जो पूर्व भाग आहे त्याच्यापासून तुम्ही लोक सावधान राहा, असं स्पष्ट सूचना 44व्या श्लोकामध्ये भगवान आपल्याला सांगणार आहेत. श्लोक काय आहे आधी ते बघूया. भोगैश्वर्य प्रसक्तानां. पहा इथे पुन्हा प्रसक्तानां, असक्तानां, त्याच्या पुढे उपसर्ग प्र. जिथे उपसर्ग प्र लागला म्हणजे एम्फेटिकली बिलकुल जबरदस्त आसक्त जे लोक आहेत. याच्या पुढच्या आधीच्या श्लोकमध्ये आलं तर प्रवदंती, वदंती, प्र म्हणजे एकदम बिलकुल जोर म्हणजे ताकदीने बोलणारे लोक. तर तसेच हे प्रसक्ताना म्हणजे की जे लोक बिलकुल त्या भोगामध्ये संपूर्ण लडबडलेले आहेत असे लोक.
भोगेश्वर्य प्रसक्तानां तया अपहृत चेतसा व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न, शब्दांचं लक्ष द्या बरं, व्यवसायात्मिका बुद्धी न विधीयते. आता इतके सगळे कर्मकांड केल्यानंतर, आणि कर्मकांड केव्हा करतो मनुष्य? जेव्हा कामात मनानं असतो, मनामध्ये खूप कामना वासना आहे, आणि कामना वासना मनामध्ये आहे, तर अशा माणसाला, आता एक बिलकुल सरळ गणित आहे की नाही, इतक्या वासना जर असतील, आपण जी चर्चा केली होती की व्यवसायात्मिका बुद्धी करता काय आवश्यक आहे की सगळ्या प्रकारच्या वासनांचा त्याग केला पाहिजे. व्यवसायात एकेह कृनंदन, की ज्या बुद्धीमध्ये फाटे फुटलेले नसतात ती बुद्धी व्यवसायात्मिका असते, आणि अशा बुद्धीनेच बुद्धीचं समत्व गाठलं जातं, आणि अशा माणसाच्या हातातूनच कर्मयोग घडू शकतो, बुद्धियोग घडू शकतो. तर इतके हे सगळं जर कर्मकांड मनामध्ये असेल, करण्याची इच्छा असेल, भोगण्याची इच्छा असेल, म्हणून काय त्यांनी म्हटलं शब्द भोगेश्वर्य प्रसक्तानां, षष्टी असक्तानां, की जे लोक भोग आणि ऐश्वर्य हेच ज्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट आहे, आणि जे जबरदस्त या आहे भोग आणि ऐश्वर्यामध्ये, तर तया अपहृत चेतसा, त्यांची बुद्धी जी आहे ती काय झालेली आहे, या वासना आणि कामनांमुळे पूर्णपणे तिचं अपहरण झालेलं आहे. त्या भोगांनी, त्या कामनांनी, त्या भोग आणि ऐश्वर्यांनी काय केलंय की त्या सगळ्या गोष्टी त्या बुद्धीने त्याचं हरण केलेलं आहे. बंधुभगिनींनो, आपण हे जे साधारण सुखभोग म्हणजे भोगत असतो, ते कसे भोगत असतो, तर आपल्या 5 इंद्रियांनी. त्यांना अजून जरा स्पष्टपणे सांगितलं तर 5 आपल्याला ज्ञानेंद्रिय देवाने दिलेले आहे. डोळे, नाक, जिव्हा, त्वचा आणि कान, आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आपण या जगाचं ज्ञान सुद्धा प्राप्त करतो आणि भोग सुद्धा भोगत असतो. संगीत जे आपण त्याचा उपभोग घेतो, तर कानाचा उपयोग करतो. त्याच्यानंतर चांगलं काहीतरी सुगंधित फूल असतं, काहीतरी चांगला स्वयंपाक करतो, त्याचा एक सुंदर जे सुवास आपण जे भोगत असतो नाकाच्या माध्यमातून. त्याच्यानंतर जिव्हाच्या माध्यमातून काहीतरी स्वाद घेत असतो. त्याच्यानंतर खूप थंडी वाजली की चांगलं हीटर लावतो, म्हणजे काय सुखच भोगतो ना, तर ते जे स्पर्श सुख असतं ते आपण त्वचेने. गरमी आहे, अहो एसी लावा, अहो 26 टेम्परेचर नाही, जरा 24 ठेवा ना, 23 करा का. हे सगळे पण आपल्या या सगळ्या इंद्रियांच्या माध्यमातून काय असतं की या सगळ्या भोगासाठी होतं काय की मग पैसा गोळा करा, मग तो साठवा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी भोगण्याकरता अर्थ कमवा, अर्थ कमवण्याकरता पुन्हा अनेक प्रकारच्या वासना मनामध्ये निर्माण होतात, आणि मग ते पैसा कमवल्यानंतर, सगळं काही कमवल्यानंतर त्यांची पुन्हा एक व्यवस्थित त्याची योजना करा, म्हणजे योगक्षेम. ते कोणी आपल्याकडनं हिसकून नाही घेतले पाहिजे, त्यांची व्यवस्थित निगा राखली गेली पाहिजे. एसी घेतला त्याची निगा नाही राखली तर मग कसं होणार. बँकेत पैसे ठेवले आहेत ते मला बघावे लागतात, नाही तर कोणी तिसरंच काहीतरी फोर्जरी केली आणि घेऊन गेला, ती एक डोक्याला काळजी असते. किती प्रकारच्या विवंचना माणसाच्या जीवनामध्ये असू शकतात या सगळ्या गोष्टींमुळे, आणि ती सामान्य माणसाला का होत असते, कारण की तो प्रसक्ताना त्या सगळ्या भोगांमध्ये तो बिलकुल बुडलेला असतो, एकदम आतपर्यंत तो बुडलेला असतो. आणि काही भोग कसे असतात की पहा, काही भोग असे असतात की पण ते भोगलेले असतात. उदाहरणार्थ पुरणपोळी, आपण महाराष्ट्रात वावरतो, आपण सगळ्यांनी खाल्लेली आहे, पण एखादी अशी काहीतरी मिठाई की जे दुसऱ्याच प्रदेशात होते किंवा परदेशात होते, तिचं नाव ऐकलेलं किंवा अनेक लोकांनी परदेश बघितला आणि काही लोकांनी नाही बघितला, मग ते त्यांच्याकडून ऐकतात की परदेशामध्ये की नाही, अमेरिकेत असं असतं, ऑस्ट्रेलियाला तसं असतं. मग या सगळ्या गोष्टी
जर आपण आसक्त असलो तर जरी हे भोग आपण भोगलेले नाहीये, अमेरिका बघितलं नाहीये, युरोप बघितलं नाहीये, पण त्याच्या वासना मनामध्ये निर्माण होत असतात आणि त्या वासना आपल्याला पुन्हा आपली व्यवसायात्मिक बुद्धी जी असते किंवा आपली साधारण बुद्धी जी असते तिचं अपहरण करतात. मग काय करतो, अरे मित्र माझा युरोप फिरून आला, मी काही गेलो नाही, मग बस काही करून ते प्राप्त करून घ्यायचं. म्हणजे कसं असतं, त्याचे संस्कार निर्माण झालेले आहेत म्हणून मग काय होतं, दिवाळी आली रे आली की मग काहीतरी चकलीची आठवण होते. आजकाल चकली तर रोजच नेहमीच मिळते, तो भाग निराळा असं. पण म्हणण्याचा अर्थ काय की ते चकली खाण्याचे संस्कार निर्माण झालेले असतात आणि मग ते आपल्याला प्रलोभित करत असतात. आपल्या बुद्धीचं संगीत काहीतरी आपल्याला असतं. जे भोग भोगलेले आहेत त्याचे संस्कार निर्माण झालेले आहेत, त्याच्यामुळे सुद्धा आपली बुद्धी तिचं अपहरण होत असतं. आणि जे भोग भोगलेले नाही पण त्याच्याबद्दल ऐकलेलं आहे, म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ काय, ती सुद्धा आपल्याला आपल्या बुद्धीचं अपहरण करत असते. म्हणून भोगांचं सर्व प्रकारे त्याग केल्याशिवाय पर्याय नाही, तरच आपली बुद्धी ही व्यवसायात्मिका होऊ शकेल. दुसऱ्या ओळीमध्ये स्पष्टपणे म्हणतात, भोगेश्वर्य प्रसक्तानां तया अपहृत चेतसां व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न विधीयते. की बुद्धी ही भोग आणि ऐश्वर्यामध्ये आसक्त झाली आहे विपुल तीव्रतेने, अशांची बुद्धी ही काय होऊन जाते, अपहृत होऊन जाते. आणि अशा लोकांची बुद्धी ज्यांची म्हणजे भोगांमुळे जिचं अपहरण झालेलं आहे ज्या बुद्धीचं, ती बुद्धी कधी पण व्यवसायात्मिका होऊ शकत नाही. आणि जर बुद्धी व्यवसायात्मिका होऊ शकली नाही तर बुद्धीचं समत्व गाठता येणार का, नाही. बुद्धीचं समत्व नाही झालं तर आपल्याकडून समत्व योग किंवा समत्व बुद्धी योग किंवा बुद्धी योग किंवा कर्मयोग याचं आचरण होणार का, नाही. कारण की आपल्याला काय सांगितलेलं आहे की या 38व्या श्लोकामध्ये सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जय ततो युद्धाय युज्यस्व नैनं पापम अवाप्स्यसि. म्हणजेच काय की आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये समत्व गाठायचं असेल तर मग पहा, जर आपल्या मनामध्ये तर त्या कामना किंवा ते सुख मिळाले की आपण सुखी होऊ, नाही मिळालं तर दुःखी होऊ, बरोबर की नाही. तर ते समत्व नाही झालं. म्हणजेच काय की जिथे कामना आहे तिथे व्यवसायात्मिक बुद्धी नाही, जिथे व्यवसायात्मिक बुद्धी नाही तिथे बुद्धीचं समत्व हे प्राप्त करू शकत नाही. बुद्धीचं समत्व प्राप्त करू नाही तर कर्मयोग घडू शकणार नाही. हे शृंखला निर्माण झाली. आणि म्हणूनच 42व्या आणि 43व्या श्लोकामध्ये भगवानांनी स्पष्टपणे या सगळ्या कर्मकांडांचा निषेध केला, निंदा केली. का, कारण की त्यातून आपली बुद्धीचं अपहरण होणार, व्यवसायात्मिक बुद्धी लागणार नाही. व्यवसायात्मिक बुद्धी नाही लागली तर मग काय होणार की बुद्धीचं समत्व प्राप्त करू शकणार नाही. आणि बुद्धीचं समत्व प्राप्त करू शकणार नाही तर कर्मयोग होऊ शकणार नाही. कर्मयोग नाही झाला तर मोक्ष मिळणार नाही. याचाच अर्थ काय, याचाच अर्थ की आपल्या मोक्ष प्राप्त करायचा असेल तर कर्मकांडांकडे मुळीच लक्ष द्यायचं नाही. पुढच्या वर्गाकरता एक भूमिका बांधण्याकरता 2 मिनिटं अजून घेऊ इच्छितो. एक प्रश्न मनामध्ये नक्की निर्माण झाला पाहिजे की वेद हे आपल्या हिंदूंकरता अत्यंत पूजनीय आहेत. गीता ही मोक्षशास्त्र आहे. मग गीतेमध्ये जेव्हा वेदाच्या या कर्मकांडांची इतका निषेध, इतकी निंदा केल्या गेलेली आहे या 3 श्लोकांच्या माध्यमातून, याचा अर्थ गीता काय वेदविरोधी आहे का, नाही. उत्तर सांगितलं आहे विवेचन पुढच्या वर्गामध्ये. दुसरा प्रश्न की जर हे कर्मकांड आपल्या आध्यात्मिक उन्नतीमध्ये जर बाधक आहेत तर वेदांमध्ये यांना सांगितलंच कशाला गेले. जर साधकाच्या उन्नतीमध्ये हे बाधक आहेत
हे ऋषीमुनींना कळलं नाही का? कळलं होतंच. मग जर कळलं होतं मग असं तिथे आणि पूर्वार्धामध्ये त्यानेच कारण काय? आणि बिलकुल प्रवदंती खूप जोराने त्याचा प्रचार प्रसार केले गेलेला आहे. जर त्यांना माहित होतं की हे सगळे कर्मकांड आणि हे सगळे वासना कामना ही साधकाच्या जीवनामध्ये अवनती घडवून आणणारी आहे, तर सांगायचंच नाही, आधी सांगून द्यायचं ना की बाबा हे सगळं करू नका. म्हणजे 2 वर्षांची चर्चा आपली राहिली आहे की गीता काय वेद विरोधी आहे का? ती नाही आहे. मी आधीच उत्तर सांगून देतो म्हणजे कन्फ्युजन व्हायला नको. आणि दुसरा प्रश्न की पूर्वार्धामध्ये वेदांच्या कर्मकांड का सांगितले गेलेले, जर ते आपल्या उपयोगीचे नाही साधकांचे तर का सांगितले गेले आहे, त्याचा उलगडा आपण येत्या सोमवारच्या वर्गात करणार आहोत. सोमवारी आपली सगळ्यांशी भेट पुन्हा होईलच अशी आशा मनात ठेवून बाळगून मी आपल्या सर्वांशी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीराम कृष्ण